इशारा येत असताना आमिर सर मात्र इकडे इशारा देत आहेत की मॅचला सुरुवात होत असताना डे 2 आणि डे 2 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर दूरवरून आलेल्या सर्व खेळाडूंचं खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आपण बघू शकता तर मुंबई परिसरातून रायगड परिसरातून आलेले सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. अगदी मात्र मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समीरजी चौगुले साहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस, खास करून दुबईवरून या स्पर्धेसाठी इकडे उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेटचा क्रेज आहे. हे क्रिकेट प्रेमी नाही, क्रिकेट वेडे आहेत सगळे हे खेळाडू जे 40+ नंतर 50+ नंतर देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. आलेल्या सर्व सर्व प्रेक्षकांचं यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं डे 2 मध्ये पहिल्या मॅच मध्ये स्वागत आहे. पहिला चेंडू पडेल आजच्या दिवसातला. यावेळेस इलियास पठाण ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला योगेश पागदरे. यस, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे हे लक्षात घ्या. तर पंचांना मात्र 2 रिव्ह्यूचे ऑथॉरिटी दिलेली आहे. एक मात्र डाऊटफुल रनआउट आणि दुसरी मात्र भीमर. या दोनसाठी मात्र अंपायर रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. टीमला रिव्ह्यू नसेल. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाज तयार. दत्ता मोहिते यावेळेस तयार. मॅन फ्रॉम जुईनगर. यावेळेस आपण बघू शकता जुईनगर वरून मात्र या बोईसर शहरामध्ये परनाळी गावामध्ये वंदे मातरम परनाळीच्या मैदानावर व्हेरी फर्स्ट बॉल ब्लॉक खोलचा मारा. अगदी मात्र चांगला चेंडू शॉट फाईन रिगला मात्र यावेळेस चेंडू अडवला जातोय. डॉटने सुरुवात झाली. बघायला गेलं तर थोडं ढगाळ वातावरण आहे. इथे मात्र टेनिस चेंडू आहे आणि टेनिस चेंडूवर नेहमीच धावा बनतात. काल देखील पाहिल्या. यस, टायमर ऑन आहे. पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकायचे आहेत. काय गती परिवर्तन आहे. अगदी मात्र चकवा चेंडू इथे मात्र पाहायला मिळते. बोट फिरवली यावेळेस चेंडूवर. इलियास पठाणला काही समजलं नाही. इलियास पठाण एक मोठं नाव आहे. पालघर जिल्ह्याचं जर नाव घेतलं तर नक्कीच आपण बघू शकतात ज्याने बाहेरची दुनिया दाखवली पालघरच्या क्रिकेटरना 90च्या दशकामध्ये तो इलियास पठाण स्ट्राईकवर पाहायला मिळते. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. कॅच उडाला. इझी कॅच. थँक्यू व्हेरी मच सांगतो इकडे. यावेळेस क्षेत्ररक्षक पहिला विकेट. बॅक टू डगआउट. अवधूत आपल्याला कॅच करताना पाहायला मिळतोय. पहिली संधी उर्वी डीजेला येणार. सतीश भाऊ यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. यस, पेनचे खास एक चांगलं उत्तम आयोजन आणि क्रिकेटर आणि समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश भाऊ धन्यवाद आपण इथे आलात. खास करून आजचा खेळ पाहायला प्रेक्षक वर्ग देखील उत्साही आहे. खऱ्या अर्थाने 40+ आहे. ही महाराष्ट्र लीग आहे परंतु ओपनची ज्या प्रमाणे स्पर्धा होती ती स्पर्धा आपण बघू शकता तसेच स्पर्धा पाहायला मिळत आहेत. यस, बघायला गेलं तर सर्वच संघ अगदी नामवंत आहेत. स्पर्धा गाजवणारे आहेत. त्याच्यामध्ये कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी कित्येक स्पर्धा गाजवल्यात आणि तेच पाहिलं. बॅट्समन येतोय वनडाऊनच्या रूपामध्ये संदीप आणि संदीपचा फटका फसला आहे. उंच गेलाय. यावेळेस मात्र अगदी शेवटच्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षक थांबतोय परंतु इकडे गडबड झालेली आहे. आता आउट कोण आहे इकडे मात्र लक्ष दिलं जाईल आणि त्यामध्ये पंच सांगतायत बॅट्समनला की तुम्हाला बाहेर जावं लागेल. सुसाईड अटेम्प्ट केले इकडे फलंदाजाने आणि बघूया आउट कोण असेल. इथे मला तर वाटते डाव्या हाताचा फलंदाज आला. फटका खेळला. कॅचच्या अपेक्षेमध्ये थांबला आणि दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हता परंतु क्रीज सोडली आणि योगेश दुसऱ्या बाजूला क्रीज मध्ये पोहोचतो आणि त्यामुळे यावेळेस परतावं लागेल. संदीप यावेळेस बॅक टू डगआउट. कोणत्याही फलंदाजाला रनआउट होणं आवडत नाहीये. इथे मात्र आपण बघू शकतात रनआउटच्या रूपामध्ये विकेट. येस, समीर
आपण बघू शकता समीरजी चौगुले यांनी मात्र एटीएम ओपन केलेलं आहे आसिफ मुच्छालेसाठी एका ओव्हरमध्ये 2 षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. आता कर्णधार स्वतः आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की 2 विकेट गेलेले आहेत. इलियास पठाण सुरुवातीला पाहायला मिळाला कॅच आउट, त्यानंतर पुढच्या चेंडूवर रन आउट पाहायला मिळालं. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. अगदी रती महारथी आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसातल्या. यस बघायला गेलं तर प्रेसी आपण बघू शकता ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी बॅट प्रोव्हाइड केलेला या स्पर्धेसाठी. त्याकरता प्रेसीचं देखील मात्र खूप खूप धन्यवाद. अगदी मात्र बघायला गेलं तर सर्वांनी लाखमोलाची मदत केलेली आहे. त्या सर्वांचं दानशूर व्यक्तीचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मी धन्यवाद करतोय कमिटीकडून. श्रेयश इंदुलकर देखील आपल्याला खेळताना दिसत आहेत. ओहो अगदी स्लोवर चेंडू परंतु वळण घेतोय चेंडू. आसिफला देखील विश्वास बसत नाही की खराब चेंडू घालवला आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. मी म्हणेल की शपल जो आहे तो जास्तच झाला फलंदाज. अगदी वाईड लाईन ते वाईड लाईन पर्यंत पोहोचला आणि त्यामुळे मात्र कुठे ना कुठे बॅट पोहोचली नाही बॉल पर्यंत. डॉट चेंडू येत आहे. काय कमालीचं मात्र षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फिरवलाय बॅटच्या झोन मध्ये, फटका सजवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, मोठा विकेट एका ओव्हर मध्ये. मात्र इकडे आपण बघू शकतात 3 विकेट येत असताना कॅच घेताना नागेश शेट्टी कोणती चुकी करणार नाही. इथे मात्र आपण बघू शकता दुहेदार फलंदाज, दुहेदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शेट्टी बोला ना तो अपने को सुनील शेट्टी याद आ जाता है जिसको अन्ना नाम से जानते हैं और ये अन्ना ने भी कमाल का कैच लिया है. विकेट आना पड़ेगा इस वक्त, आसिफ को लौटना पड़ेगा. यस सर. आतापर्यंत बघायला गेलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये मात्र 2 कॅच आउट आणि 1 रन आउट, 3 विकेट गेलेले आहेत. धावेचा विचार केला फक्त ना फक्त 1 धाव. काय कमालीचं मात्र षटक पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाज अकबर खान आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम भांडूप आपण बघू शकतात. भांडूपची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि त्याच गावचा सुपुत्र आपल्याला खेळताना दिसतोय. कणक केलेवन भांडूप कडून यावेळेस अकबर खान आलेला आहे. जसं आपण बघू शकतात की जे पंचांनी टी शर्ट रंगेबिरंगी प्रदान केलेले आहेत आपण बघू शकतात की ते देखील आम्हाला प्रेसीने दिलेले आहेत. कॅप देखील पंचांना दिलेले आहेत त्याकरता त्यांचं नक्कीच खूप खूप धन्यवाद. प्रत्येक बघायला गेलं तर अकबर खान आलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. कारण की इंटरमध्ये आसिफने देखील सांगितलं होतं किमान 60 धावा बनवल्या गरजेचं आहेत. कारण की कालचा खेळ बघितला चांगल्या रीतीने चेंडू ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनकडे आरपार जातोय आणि त्याच प्रयत्नामध्ये फटका फसला आणि मिड विकेटला एक चांगली कॅचिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. अगदी सुंदर मैदान आहे. प्रत्येकाने या मैदानाचं कौतुक केलं. इथे आल्यावर मात्र जी आळसपणा होता तो आळसपणा मात्र दूर झाला. आपण बघू शकतात मैदानाला बघून मात्र एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. एक जुन्या गोष्टी आठवल्या असं म्हणायला हरकत नाही. कारण की कित्येक स्पर्धा आमने सामने खेळलेल्या आहेत परंतु आज ही अशी स्पर्धा आहे. या अगोदर 40+ ऑल इंडिया झाली तिथे देखील आपण वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसले आणि इथे देखील वेगवेगळ्या संघाकडून खेळताना काय यावेळेस मात्र वेट अँड वॉचचा फटका खेळला जातोय. पाहिलं आणि निहारला आणि फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स सीमा पार चौकार. डीजे 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सुपर फटका खेळलाय. अगदी मात्र एकदम इझिली डन केलं असं म्हणायला हरकत नाही. या फटक्याला फलंदाज इकडे सांगतो की काही अवघड नाही आहे आणि टेनिस बॉलची हीच मजा आहे.
तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतील. आता आपण बघू शकतात की टेनिस क्रिकेट सांगितलं म्हणजे आतमध्ये येऊन स्ट्रोक लेगला खेळायचं. परंतु हे 40+ खेळाडू आहेत, यांना खेळताना एकदा बघा नक्कीच, युवा खेळाडू असतील, की बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. टप्पा कुठे पडला, स्विंग काय होत आहे आणि फटका शॉट सिलेक्शन काय तुमचं असणं गरजेचं आहे हे दाखवत असताना यावेळेस हा फलंदाज मिस्टर उदय पाटील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, फक्त टायमिंगच्या जोरावर चेंडूला पाठवलं इकडे बाउंड्री लाईन जवळ. लॉंगर रिजनला मात्र क्षेत्ररक्षक आहे, गोलाच्या डोक्यावरून खेळला जातोय. एक धाव मात्र नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा. ऑन साइडला फुलटच चेंडूला इकडे मात्र सुपर फटका. योगेश पागदरे मॅन फ्रॉम दांडी इथे मात्र पाठवते चेंडूला, बाउंड्री लाईन पार येतोय. आजच्या दिवसातला पहिला षटकार. 6 धावा. 13 स्कोर कार्डवर. क्रिकेटची हीच तर मजा आहे, कधी पारड जड बॉलिंग टीमचं, कधी पारड जड बॅटिंग टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव. अभ्यास मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका आहे. इकडे मात्र सिंगल नक्की असेल. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा. काल देखील एक मॅच पाहिली जी निलेश पायटर विरुद्ध होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि त्यानंतर 4 ओव्हरमध्ये त्यांनी 77 धावा बनवल्या. शॉर्ट चेंडू आहे, अगदी पुलचा फटका. काय सुपर क्षेत्ररक्षण आहे, इसे कहते हे फील्डिंग. अगदी मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच वाचवली आपल्या टीमची आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 3 गडी बाद, 14 धावा. एसडीजे विनंती आहे, 4 ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस बॉक्सकडे येऊन राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पृथ्वी 11 आणि धनविन स्पोर्ट्स या 2 टीममध्ये मॅच असेल. 2 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 3 गडी बाद. अगदी आज आपल्याला टॅलेंटेड क्रिकेट, अगदी बघायला गेलं तर अनुभवी क्रिकेट पाहायला मिळेल. ओहो, काय चेंडू टाकला जातोय, सुपर डिलिव्हरी, डॉट चेंडू आलाय. मात्र आपण बघू शकतात की कणक 11चे भांडूप टीमचे क्रिकेटपट्टू आणि फिरकी गोलंदाज माननीय श्री अशोकजी धर्मवीर धर्मराज पाटील यांचा जो वाढदिवस आहे, आपण बघू शकतात की त्यांचा वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आमच्याकडून सर्वांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यस, माननीय आमदार साहेब आहेत अशोकजी धर्मराज पाटील. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काही गोलंदाजी हाताळतोय हा गोलंदाज मात्र रफिक शेख. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, काय फटका सजवलाय गोलंदाज डोक्यावरून. अगदी मात्र यावेळेस प्रयत्न केला होता परंतु यश आलं नाही. 4 धावा मिळतील. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर. एसडीजे नाही, पहिली बॅटिंग करताना आपल्या टीम पाहायला मिळते. राऊत 11 तारापूर, चांगला फटका आहे. ऑफ साइडला मात्र देखना फटका.
अगदी मात्र बघायला गेलं तर ज्या प्लेयरला ऑफ स्टंप माहिती असतं त्याच्याकडून मात्र हे चांगले फटके पाहायला मिळत आहेत. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. एक बाजूला आपण बघू शकता तो योगेश आहे, दुसऱ्या बाजूला प्लेयर पाहायला मिळते तो म्हणजेच उदय. योगेश आणि उदय मात्र इकडे पार्टनरशिप बिल्ड करतायत. कुठे ना कुठे पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्यानंतर एक पार्टनरशिप बनणं गरजेचं होतं. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहिला गोलंदाजाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बोटं फिरवली चेंडूवर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनचा फायदा होत आहे इकडे गोलंदाजाला. डॉट चेंडू आलाय आणि हा कॉन्फिडन्स लेवल आहे, हा अनुभव आहे जो आपण बघू शकतात. वयाची 40 क्रॉस केल्यानंतर देखील मैदानामध्ये आपण खेळताना दिसत आहेत आणि ही कला आहे त्यांच्याकडे, ही गुणवत्ता आहे. त्यामुळेच मात्र कुठे ना कुठे ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 20 पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले तर 5. नाही तर मात्र खूप चांगला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिस्की स्ट्रोक आहे आणि इकडे मात्र रिफंड जे आहे ते मिळालं गोलंदाजाला. डॉट चेंडू आलाय. काय सुपर गोलंदाजी. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकामध्ये अगदी अचूक टप्प्यावर आणि अचूक लाईनीवर गोलंदाजी होत असताना आजपर्यंत आपण बघू शकतात 18 चेंडू झालेत आणि 18 चेंडूच फेकलेले आहेत. युवकांना मात्र हे शिकणं गरजेचं आहे लेजेंडरी खेळाडूकडून की लाईन कशी मेंटेन करायची, चेंडू कसा हाताळावं. तर चेंडू मात्र या भांडूप टीमसारखं हाताळावं, त्यांच्या गोलंदाजासारखं हाताळावं हे म्हणायला हरकत नाही. तिसरं षटक आणि 20 धावा स्कोर कार्डवर. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत पहिल्या इनिंगची आणि 2 षटकामध्ये किमान सोनू शर्मा आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंतची पहिली टीम पाहायला मिळते जिने 4 ओव्हरमध्ये 4 वेगवेगळे गोलंदाज वापरलेत. सोनू शर्मा आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. टीम इंडियाकडून आपण भरपूर शर्मा खेळताना पाहिले, त्यामधील हिटमॅन रोहित शर्मा, ईशांत शर्मा. अगदी मात्र बघायला गेलं तर शर्मा परिवार पाहायला मिळाला टीम इंडियामध्ये खेळताना. मोहित शर्मा असेल त्यामध्ये. अवे चांगला चेंडू आहे. इकडे फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21 धावा धावपलकावर. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील. इन ऍक्शन बॅटिंग करताना आपल्याला श्रेयस इंदुरकर देखील खेळताना पाहायला मिळेल. अरे सितारे या मैदानावर उतरलेत असं म्हणायला हरकत नाही टेनिस क्रिकेट मधले. ज्यांनी 90चं दशक गाजवलं, ज्यांनी आतापर्यंत स्पर्धा. व्हाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. व्हाईटचा रेफर कोणाला नाहीये, टीमला रेफर नाही आहे, फक्त पंचांना आहे. रनआउट आणि बीमरसाठी पंचांना रेफर करू शकतात पंच, टीमला रिव्ह्यू नाहीये. बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनच्या बाजूने. यावेळेस मात्र आपण बघू शकतात व्हाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. तुमच्या लेग साइड मात्र चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू, तेवढा चांगला फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. मनगटीचा वापर केला इकडे फलंदाजाने. डीप मध्ये जात असताना चांगलं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला मात्र इकडे चेंडू अडवला जातोय. 1 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23 धावा धावपलकावर. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा. आपण पाहू शकतात की 10 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. त्यामध्ये काल 5 संघ पाहायला मिळाले, आज 5 संघ मात्र उतरलेत. त्यामधल्या 2 संघामध्ये मॅच झुंज आहे. यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच धनवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध ऋत्विक 11 अशी ही मॅच असेल. शॉर्ट चेंडू होता, पुलचा फटका आहे. टीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र नक्की मिळेल. मिड विकेटला इकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं चपळाईने क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू परत करतोय या वेळेस गोलंदाजाकडे. 1 धाव. 1 धावेने स्कोरबोर्डचा विचार करा. 24-24. थोड्या धावा बनवाव्या लागतील कारण की चेंडू तुमच्याकडे टोटल 9 बाकी आहेत. 24 वरून 50 पर्यंत कसं पोहोचलं जाईल हा रस्ता शोधावा लागेल फलंदाजाला. चांगला फटका इकडे कव्हरच्या ठिकाणी. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली कॅचिंग.
विकेटचं पतंग अगदी मात्र खोलवरचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, यावेळेस विकेट येतोय चौथ्या क्रमांकाचा. बॅक टू डगआउट. आणि कॅच आउट. विकेटचा पतंग परतावा लागेल फलंदाजाला. इकडे बॉलवर मात्र मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉलने टप्पा पडला, चांगलं वळण घेतलं आणि त्यामुळे मात्र जर बघायला तर आउटसाइड एज आणि कॅच आउट. पाचवा गडी तंबूच्या आसऱ्याला. डीजे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि इकडे मात्र कुठे ना कुठे धावा बनवाव्या लागतील, कारण की 24च झालेले आहेत, 23 चेंडू मागे आणि 7 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. शेवटचा चेंडू अगदी उंच खेळलाय, फटका लांब आहे का, तर लांब देखील आहे. इकडे खैरापाड्याचा ब्रँडचा फटका आपल्याला पाहायला मिळते. संदीप धोडीच्या नावाचा ब्रँडेड फटका यावेळेस निघून जाते सरळ सीमा पार. येतोय षटकार. षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर पोहोचलाय 30 वर. अजूनही 6 चेंडू आहेत. किती धावा येतील बघूया. तात्पुरता संधी देऊया डीजेला. ते मात्र षटकार खेचलाय. 6 धावेने स्कोरबोर्ड 30 फ्लाय करतोय. बघा एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे संदीप भाई की. आल्या आल्या मात्र षटकार खेचलाय, गरज होती. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॉलच दिला जाईल. लक्षात घ्या, जर बॉल गेला मैदानाच्या बाहेर किंवा बॉल फुटला तर मात्र ओव्हर शेवटचा का नाही, सो नवीनच बॉल दिला जाईल, हे लक्षात घ्या. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते रफिक शेख आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आणि बघायला गेलं तर हे दुसरं षटक वैयक्तिक आहे, संघाचं 5वं षटक. ज्याने मात्र 3रं षटक हाताळलं होतं तो 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. रफिक शेख स्ट्राईकला बॅट्समन आहे, तो म्हणजेच उदय पाटील. पहिलाच बॉल. उदय पाटीलचा फटका उंच गेलाय, लांब देखील आहे. मस्तक पे दस्तक आमच्या यावेळेस बघू शकतात जो कॅमेरामॅन आहे
कॅमेरामॅनच्या अगदी भेटीला पाठवलाय सलामी देत असताना 6 धावा षटकार. अगदी मात्र जेव्हा टेनिस चेंडू ढगामध्ये जातो, जेव्हा मात्र हवेमध्ये तरंगतो, अगदी मात्र बघायला गेलं तर यावेळेस ते दृश्य पाहायला मजा येते. डोळ्याला शांतता देणारा हा फटका. एक मात्र इकडे यावेळेस एक धाव निकी असेल. गली रिझम मध्ये चेंडू अडवला जातोय. एज लागली होती. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 37 धावा धावपलगावर. चला बोथ ऑफ टीम कॅप्टनना विनंती आहे येऊन राहा आपण टॉस बॉक्स कडे. ते म्हणजेच ऋत्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध धनविन स्पोर्ट्स अशी मॅच असेल नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती या आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. अगदी फिरवलंय काही समजलं नाही. संदीपला इथे चकवलंय. अगदी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पाहिला गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र चेंज ऑफ पेचचा हा चेंडू पाहायला मिळाला. असरदार चेंडू हा आता मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतोय. फास्टर गोलंदाज स्लोवर चेंडू हाताळतायत. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा मात्र वेग दिला नाही गोलंदाजाने फलंदाजाला. एक धाव. इथं मात्र क्वालिटी आहे जे आपण बघू शकतात 40+ ची लेजेंडरी क्रिकेटची की अनुभव खूप आहे त्यांच्याकडे. काय करतोय बॅट्समन, कोणता चेंडू त्याला असरदार असेल हे पाहिलं. कारण की मागच्या षटकामध्ये त्याने षटकार खेचला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये इकडे रफिक शेख अगदी चांगली गोलंदाजी करते. परंतु इकडे उदेश पाटीलवर काही मात्र होणार नाहीये. हा चेंडू जाणार मिड विकेटच्या वरून. 6 धावा षटकार. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 44. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने मी गोलंदाजाचं कौतुक करेल. इथे मात्र आपण बघू शकतात निरंजन देखील एक चांगले गोलंदाज आहेत. परंतु 40+ ची गोलंदाजी ही कशी असावी, एखाद्या गोलंदाजी कशी असावी हे मात्र दाखवत असताना यावेळेस फटका चांगला आहे. इथे देखील 6 धावा मिळतील. म्हणजे ज्या टार्गेट पर्यंत मी सांगितलं तर 50 पर्यंत पोहोचून दिलेला आहे. उदय पाटीलने मात्र एक संघर्षभरी इनिंग खेळलेली आहे. आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण इनिंग खेळलेली आहे. 50 धावा ह्या धावपलकावर पाहायला मिळतात आणि 51चं टार्गेट असेल. आणि इकडे मात्र जे 5 षटके फेकले त्यामध्ये फक्त एक वाईट आहे. म्हणजे टोटल फक्त 31 चेंडू फेकलेले आहेत. आणि जर बघायला गेलं तर वाईट देखील एक डाऊटफुल वाईट आला होता. इतकी मात्र व्यवस्थित आणि बघायला गेलं तर हातावर किती चांगलं नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजाच्या हे आपण बघू शकतात. शेवटच्या षटकामध्ये काही धावा आल्या, 20 धावा आल्या आणि 50 पर्यंत पोहोचवले. इथे बघायला गेलं तर राऊत 11 तारापूर संघाला आणि 51चं टार्गेट असेल. एक बाजूला आपण बघू शकतात की टीम कणक 11 भांडूप आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे राऊत 11 तारापूर. चला टॉस साठी यायचं आहे धनविन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळेल ऋत्वी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या आपण टॉस साठी.
येस, आपण बघू शकता जी प्रेसची बॅट आहे त्यांचे ऑनर नितीनजी नय्यर यांनी आम्हाला इकडे मात्र आपण बघू शकता पंचासाठी टी शर्ट देखील देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की मॅन ऑफ द मॅच, सॉरी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर याच्यासाठी देखील बॅट देण्यात त्यांच्याकडून आलेली आहे. स्पर्धेसाठी त्यांचं देखील धन्यवाद. चला टॉससाठी या, दोन्ही टीमला विनंती आहे. धनविन स्पोर्ट्स आणि ऋत्वी 11 या आपण टॉससाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी या, लवकरात लवकर या. अनाउन्समेंट जवळजवळ मी 6 ते 7 वेळा केलेली आहे आणि तरी देखील मात्र कॅप्टन इकडे उपस्थित नाही आहे. मग डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. वेळ वाचवा ही विनंती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला फिल्डिंग देखील सजवून घ्या आणि ओपनिंग बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. धनविन स्पोर्ट्स ऋत्वी 11, धनवीर स्पोर्टचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. समर्थ कडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऋत्वी 11. येस, कर्णधाराने यायचं आहे. ऋत्वी 11 समोरच्या टीमचा कॅप्टन आपली वाट बघतोय. धनविन स्पोर्ट्सचा कॅप्टन इकडे आलेला आहे. ऋत्वी 11 कॅप्टनला पाठवा. इकडे ओपनिंग जोडी आपण बघू शकता तर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. श्रेयश इंदुलकर आणि त्याचबरोबर दत्ता मोहिते ही ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व खेळाडू याच अगोदर मात्र आपण बघू शकतात बदलापूर येथे जी स्पर्धा झाली ऑल इंडिया 40+ तिथे देखील खेळताना दिसले आणि इथे मात्र आपण बघू शकतात यावेळेस स्टेट लेवलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच 40+ ची स्पर्धा आहे. त्यामध्ये आज देखील 5 टीम पाहायला मिळतील. संदीप दादा कॅप्टनला पाठवा लवकरात लवकर. समोरच्या टीमचा कॅप्टन मात्र इकडे आपली वाट बघतोय. पहिला चेंडू असेल मात्र आसिफ मुच्छाले गोलंदाजी मार्कवर तयार. टीमचा कर्णधार आहे आणि यावेळेस मात्र कर्णधारी कामगिरी करावी लागेल. दत्ता मोहिते स्ट्राईकला आहे. नो स्ट्राईकला श्रेयश इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतंय. यस, कनक टीमचे कर्णधार आहेत आपण बघू शकतात आणि कॅप्टन टू कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहे. चला थोडं स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे. वाईट चेंडूने सुरुवात होत असताना एक धाव. 50 ची गरज आहे. 30 चेंडूमध्ये टेनिस चेंडूचा मात्र वापर केला जातो या स्पर्धेसाठी आपण बघू शकतात. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. आपण बघू शकतात समर्थ कडू एक बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला हरकेश मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस करण्यासाठी निरंजन गरत. 3
टेनिस क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत टॉस बॉक्समध्ये. हेड आणि हेड आलेला आहे समर्थ कडू आणि आपण बघू शकता टॉस विन केलाय. काय असं निर्णय आपला? 5 मिनिटं पेंडिंग ठेवतो त्याला डिसिजन. आणि बघायला गेलं तर आताच झालेली स्पर्धा ऑल इंडिया ओपनची 50+ स्पर्धा, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळेल समर्थ कडू, तेच आपल्यासोबत जोडले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूला तुम्ही काय संदेश देणार की कशा रीतीने तुमचा क्रिकेट खेळ सुधारवला पाहिजे? सातत्य तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. सकाळची प्रॅक्टिस जास्त कराल तुम्ही अजून चांगले फिट व्हाल आणि अजून चांगल्या स्टेजवर क्रिकेट खेळू शकता. 40+ नंतर खेळण्यासाठी तुम्हाला सातत्य प्रॅक्टिस करत राहावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ही सेकंड इनिंग मानली जाते. आताच्या मात्र बघायला गेलं तर पहिली इनिंग तुम्ही युवा असताना खेळा, आता दुसरी इनिंग खेळतात. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल? मी असं काय अजूनपर्यंत समजलं नाही. सेकंड इनिंग अजूनपर्यंत मी त्या स्टेजला सुद्धा खेळतो. फक्त तुमची सराव तुमचा किती चांगला आहे याच्यावर डिपेंड आहे. या मैदानाबद्दल काय म्हणणार? ग्राउंड खूप छान आहे आणि खेळायला नक्कीच चांगली मजा येईल, कारण आउटफुल एवढी चांगली आहे की म्हणजे प्रत्येक प्लेअरला इथे खेळायला खूप आनंद येईल. बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक बाजूला आपण भविष्यात हरिकेश मेहर देखील आहे, लेजंड खेळाडू उच्चई गावचे आपल्याला पाहायला मिळते. वाट्याला काय अजून माहिती नाही आहे, परंतु काय म्हणणार किती धावा सुरक्षित असेल पहिले बॅटिंग करताना, किंवा जर फिल्डिंग दिली तर किती धावाच्या आतमध्ये थांबवलं जाईल? फिल्डिंग दिली तर आम्ही 50 ते 60 पर्यंत त्यांना थांबायचा प्रयत्न करू. जर बॅटिंग असेल तर 60 क्रॉस करायचा प्रयत्न करू. नक्कीच आपण बघू शकता या मैदानावर खूप क्रिकेट खेळलेलं आहे. काही आठवणी या मैदानाच्या, कोणती एखादी मॅच जी अजूनही मैदानात उतरल्या आठवते? असं तर खूप मॅचेस झाले तिकडे, डे नाईट पण झाले, डे पण झालेत, भरपूर मॅच झालेत. पण कसं सर्व संघात त्यावेळेला स्ट्रॉंगच होते आपल्या पालघरचे. यस, नक्कीच बेस्ट लक असेल. आपण बघू शकतात की इथे मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम धनवीन स्पोर्ट्सने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. येस, क्रिकेट मात्र जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत तो फर्स्ट क्लासच खेळतोय मात्र सांगितलं. धनवीन स्पोर्ट्सचे कर्णधार कडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेट चौकारानंतर पाहायला मिळाला, तो म्हणजे श्रेयस तेंडुलकरला बॅक टू डगआउट पाठवला आसिफने. आणि धावा झालेत त्या म्हणजेच 7, चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 चेंडू फेकून झालेले आहेत, म्हणजे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन अजय जाधव मैदानाच्या आतमध्ये येत असताना 51चं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षकला विनंती आहे टीमला थोडं स्पीडअप ठेवा खेळायला. बॅट्समन जोपर्यंत क्रीजवर येईल आपलं क्षेत्ररक्षण सजलेलं पाहिजे. ज्या रीतीने डिसिप्लिन दाखवलं टीम कणक इलेव्हन भांडूपने, तेच डिसिप्लिन आम्ही तुमच्याकडून देखील अपेक्षित करतोय. अक्षरशः त्यांनी 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकल्या, तुमच्याकडून देखील तीच अपेक्षा करतायत आम्ही की 25 मिनिटांमध्ये आपण 5 ओव्हर फेकायचे आहेत. आसिफ मात्र इकडे तयार आहे. चेंडू 3 झालेले, धावा 7 झाले, एक विकेट आलेला, मोठा विकेट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. श्रेयसला परतवले. फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच अजय जाधव. नो स्ट्राईकला दत्ता मोहिते टीमचा कर्णधार. येस, आपण बघू शकतात की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे पीए आहेत, बॉडीगार्ड आहेत अजयजी जाधव, आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहे. फुलटा चेंडू आहे, बॉडीगार्डने इकडे बॉडी दाखवलंय. यावेळेस मात्र फटका सजवलाय, 4 धावा. फुलटा चेंडू खराब चेंडू होता, पनिश केलं. 3च खेळाडू तटीय सगळं बाहेर आहेत आणि चान्स होता, त्यामुळे मात्र सोपा फटका फलंदाजासाठी. 4 धावा, 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 11 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण बघू शकतात की खूप चांगले क्रिकेट पाहायला मिळेल. खूप मात्र मोठे मोठे खेळाडू, मोठे मोठे संघ
आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. आणि आज मात्र आपण बघू शकता आता आमदार साहेब अशोकजी धर्मराज पाटील यांचा वाढदिवस देखील आहे. आणि नक्कीच इथून मात्र सर्व मॅच जिंकून तो वाढदिवसाचे गिफ्ट जो आहे तो त्यांना दिला जाईल, कारण की त्यांच्या संघातून ते खेळले देखील आहेत. बघायला गेलं तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. चार धावा एक मध्ये यावेळेस पाहायला मिळते. हलक्या हाताने मात्र खेळलं जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला गॅप मध्ये चेंडू टाकलाय. बघा हा क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे फक्त चौकार षटकार नाही तर सिंगल डबल मध्ये देखील कन्वर्ट करणं गरजेचं आहे. क्रिकेट सिंगल डबल सांगितलं म्हणजे श्वास येतोय. आणि आज मात्र आपण बघू शकतात कनक 11 भांडूप टीमचे क्रिकेटपट्टू आणि फिरकी गोलंदाज माननीय श्री आमदार साहेब अशोकजी धर्मराज पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाचा हा नक्कीच गिफ्ट दिला जाईल की आज सर्व मॅच जिंकून त्यांना मात्र हा गिफ्ट दिला जाईल, कारण की या संघाकडून ते खेळले देखील फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले देखील जातात. आणि आज आमदारकी एक बॉल बाकी आहे. 5 चेंडू फेकून झालेत, एक बॉल बाकी आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतात की दोन वाईट आहेत. शेवटचा बॉल आहे. स्कोर 13 झालेला आहे. बघा पहिला वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, 4 धावा आणि 2 अशा रीतीने मात्र 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. 51 टार्गेट दिलेला आहे, 51चं टार्गेट आहे. आणि 13 वर आतापर्यंत पोहोचली आहे ती म्हणजेच कनक 11 भांडूप टीम. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कडक खेळते आजच्या दिवसामध्ये या कडक पिचवर. आता थोडा मात्र बघायला गेलं तर सूर्यदेव कृपा करतोय. मैदानावर मात्र चांगल्या रीतीने ऊन पडलेला आहे. आणि या कडक उन्हामध्ये आता परीक्षा घेतली जाईल सर्व खेळाडूंची. यावेळेस मात्र चांगला चेंडू, खोलवर चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल मात्र नक्की असेल. एक धाव मात्र इकडे पाहायला मिळते. 38 सेकंदामध्ये चेंडू अडवला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14 पाहायला मिळते. उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे 37 धावा. डीजे दहा पूर्णांक 20 होती ते आता मात्र 9.25 वर आलेले. थोडी कमी झालेली आहे कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या. गोलंदाज तयार मिस्टर संदीप खरबत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच दत्ता मोहिते सॉरी अजय जाधव आहे जो स्ट्राईकवर आहे. यावेळेस काय फटका आहे, ताकदवान फटका मिड विकेटला क्लिअर करत यावेळेस स्टँड मध्ये फेकला जातोय. आपल्या स्टँड मध्ये फेकून दिला. यावेळेस षटकारासाठी 6 धावा. डीजे
काही सुपर स्ट्रोक लगावला जाते कव्हरच्या ठिकाणी. बॅट फ्लो खूप चांगला आहे, टायमिंग खूप चांगला मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघायला गेलं तर यावेळेस मैदानाच्या चहू बाजूला खेळत असताना फलंदाज मिस्टर अजय जाधव आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21. आता मात्र टीमचे कर्णधार कणक टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच मिस्टर दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळतोय. संयमी क्रिकेट आपण नक्कीच पाहू शकाल. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात एक बाजूला अटॅक सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला डिफेन्स होणं देखील गरजेचं आहे. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मध्ये देखील बघितलं आपण एक बाजूला वीरेंद्र सेहवाग फटकेबाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला राहुल द्रविड स्टाईल सिंगल देखील काढणं गरजेचं आहे. आणि हीच भूमिका इथे मात्र आपण बघू शकतात निभावत असताना दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 22, 22 धावा धावफलकावर. ओ आतमध्ये येऊन मात्र यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, थोडी जागा बनवली, फॉलो केलं गोलंदाजाने आणि स्टंप वर जाऊन आदळतोय चेंडू. विकेट येत असताना म्युझिक ऑन होताना. मात्र आपण बघू शकता आता बॅक टू डगआउट अजय जाधव. प्लेइंग लिस्ट पाठवून द्या ही विनंती आहे दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच पृथ्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध धनविन स्पोर्ट्स. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लेइंग लिस्ट पाठवा आमच्याकडे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. साजिद लाला. यस मॅन फ्रॉम मस्जिद बंदर साजिद लाला आलेला आहे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 21-22. बावीस धावा धावफलकावर. साजिद लाला मात्र यावेळेस स्ट्राईकला असेल. मागच्या चेंडूवर मात्र विकेट आलाय. डाव्या हाताचा हा बॅट्समन आपण बघू शकतात. मस्जिद बंदरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे आपण गोलंदाज पाहू शकतात मिस्टर संदीप खरबत. विकेट आलाय. येस यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळत होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल मात्र इथून नक्की मिळेल. एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू बाकी असेल. 23 स्कोर कार्डवर 51चं टार्गेट दिलेलं आहे. स्ट्राईकला मात्र दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळते जो एक बाजूला मात्र क्रीज पकडून आहे, एक बाजूला विकेट टिकवून आहे. यावेळेस 2 गडी बाद 23 स्कोर कार्डवर. चेंडू असतील 19 आणि 19 चेंडू मध्ये बनवायचे 28 मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर फुलटस होता. अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःवर नाखुश कारण की गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. डॉट चेंडू होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीने 23 धावा ह्या धावफलकावर लागले जात आहेत. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 28 डीजे.
बघू शकतात इकडे उपस्थित आहेत नितीनजी नय्यर यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर आसिफ आलेला आहे. स्ट्राईकला फलंदाज साजिद लाला. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण बघू शकतात की आपण दुसऱ्या फेरीमध्ये आहोत. पहिली बॅटिंग करताना तारपूर संघाने धावा बनवल्या, त्या म्हणजेच 50. आणि आता मात्र इकडे चांगला चेंडू कीपर कडून थोडी झाली चुकी. इलियास पठाण पाठलाग करतोय चेंडूचा आणि एक पूर्ण होत असताना यावेळेस सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल बायच्या रूपात ही धाव. आणि सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 24-24. 17 मध्ये 27 ची गरज आहे. आज मात्र आपण बघू शकतात समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत स्वस्तिक पाटील देखील जुडला जाईल. पुढच्या मॅच मध्ये तो देखील आपल्याला ऐकायला मिळेल. आणि इथे आपण बघू शकतात की 17 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. एक उजवा एक डावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टेनिस चेंडू आहे. टेनिस चेंडू मध्ये धावा थांबवणं थोडं अवघड देखील आहे, परंतु ही कामं केलेली आहेत या 40+ खेळाडूंनी. आणि आपण बघू शकतात त्यामुळे चुरशीची मॅच पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. परंतु इकडे ओव्हरपिच चेंडू, थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने, डोक्यावरून निघून जात आहे चेंडू 6 धावेसाठी. डीजे प्रमाणे मात्र आपण बघू शकतात कर्णधार आहेत आणि त्यांनी सांगितलं की मातीच्या विकेटवर खेळायला खूप मजा येते. आणि इथे मात्र मातीचा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारे मैदान आहेत या बोईसर शहरामध्ये जिकडे आपल्याला मातीची विकेट पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. अगदी मात्र एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु साजिद लाला तयार नव्हता. थोडी नाराजगी व्यक्त केलेली आहे फलंदाजाने की ओव्हरपिचच होता, परंतु प्लॅनिंग केली होती पहिलेच या फटका खेळण्याची आणि त्यामध्ये आपण बघू शकतात एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. बोईसर शहराचा विचार केला तर मात्र इकडे आपण बघू शकतात की देलवाडीचं मैदान, इथे देखील आपल्याला मातीचं विकेट पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे उमरोळीचं मैदान, बिरवाडी, बेटेगाव, खैरापाडा, एक प्रख्यात मैदान आंबटगोड पास्तळचं मैदान, इथे आपल्याला विकेट जी आहे ती मातीची पाहायला मिळेल. इकडे काय होतंय यावेळेस क्लीन बोल्ड पाहायला मिळते. विकेटचं पतंग साजिद यावेळेस बॅक टू डगआउट. यावेळेस नवीन बॅट्समन नागेश शेट्टी मैदानाच्या आतमध्ये येतोय. म्हणजेच शेट्टी बोला तो अण्णा, 24 घंटा चोकांना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर असेल, मागच्या चेंडूवर विकेट आलाय. आणि अजून एक बघायला गेलं तर चालू असलेली स्पर्धा उच्छळीच्या गावामध्ये, तिथे देखील आपल्याला मातीचं विकेट पाहायला मिळेल. भरपूर असे मैदान आहेत इथे आपण बघू शकतात. त्याचप्रमाणे नवली गावामध्ये आंबेडकर नगर इथे देखील मात्र मैदान आहे मातीचं विकेट. आर्यनचं मैदान इथे देखील मात्र मातीचे विकेट पाहायला मिळेल. यावेळेस इथे एक धाव नाही मिळणार, इकडे वाईट नाही मिळणार. डॉट चेंडू येतोय. अगदी मात्र चांगला चेंडू टाकला जातोय आसिफ कडून. वाईट लाईनीच्या जवळून अगदी निघून गेला. किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला 13 मध्ये 20 बनवायचे. फटका इकडे चांगला आहे. अगदी खोलवरचा चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला एक पूर्ण. आणि इकडे मात्र दत्ता मोहिते कॉल देतोय 2 पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 33 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत. 10 धावा आताच्या षटकामध्ये आला. 12 मध्ये 18 ची गरज.
थँक्यू तेजे मास्टर. चला थोडं स्पीडअप ठेवा. राऊत 11 तारापूर 12 चेंडू 18 धावेची गरज. खेळाला थोडा स्पीडअप ठेवा. राऊत 11 तारापूर. चला 12 वाजत आलेले आहेत. अजूनही मात्र आपल्याला 9 मॅचेस यानंतर खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय षटक क्रमांक 4 घेऊन. यस नफीस चौधरी आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 18 ची गरज. दत्ता मोहिते ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने मात्र इकडे खेळला जातोय. यावेळेस मात्र एक नक्की मिळेल. इथून काही कमालीचा फटका खेळला जातोय. MS धोनी आणि विराट कोहलीची आठवण झाली लगेच. ज्या रीतीने मात्र अशा रीतीने फटके खेळला तर 2 धावा काढायचे. हा धावा मात्र पाहायला मिळाला. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगची देखील इकडे आठवण झाली. अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात ज्या 2-2 धावा छोट्या धावा पाहायला मिळायच्या त्या मात्र या छोट्या धावा पाहायला मिळतात. हा खेळ आहे 40 प्लसचा. अनुभव आहे 40 प्लसचा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35-35. 16 धावेची गरज. 11 मध्ये 11 चेंडू 16 धावा. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. इथे मात्र कॅच आउट होणार. विकेटचं पतंग. अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. चार विकेट गेलेले आहेत. मागच्या चेंडूवर विकेट येतोय. अजूनही बघायला गेलं तर 16 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 35 धावा धावफलकावर आहेत. चेंडू असतील 10 चेंडू 16 धावा. दत्ता मोहिते बाद झालेला आहे. संघाचा संघनायक बॅक टू डगआउट. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. एज लागली. शॉर्ट फायनलला मात्र योगेश पागदरेने कोणती चुकी केली नाही. चांगली कॅचिंग. विकेटचं पतंग. थोडा स्पीडअप ठेवा खेळाला ही विनंती असेल. यार डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज. फटका सरळ बॅटीने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथे मात्र एक असेल. सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कुठेही जाऊ शकते. गोलंदाजाकडे देखील मात्र धावा आहेत आणि फलंदाजाला देखील मात्र इथून मॅच जिंकवू शकतात. टेन्शन मात्र शेवटपर्यंत राहील. 9 मध्ये 15 ची गरज. फील्ड रचना करत असताना यावेळेस आपण बघू शकतात अनुभवी खेळाडू इलियास पठाण स्टंपला जकडून आहेत.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, अगदी मात्र यावेळेस आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर बघायला गेलं तर डबल आली होती आणि त्यानंतरचा विचार केला तर विकेट नंतर सिंगल आणि डॉट. आतापर्यंत गोलंदाज बाजूने राहिले ओव्हर असं म्हणायला हरकत नाही. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 15 बनवायचे आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन मिस्टर नागेश शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याबरोबर अवधूत पाचपुते. शॉर्ट चेंडू आहे, फटका स्विंग केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अगदी प्रयत्न केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र 2 धावा मिळतील. खूप चांगली फिल्डिंग करत असताना यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 38 धावा या धावपलकावर लागल्या जातात. 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. 7 चेंडू 13 धावा मॅच जिंकण्यासाठी 51चं टार्गेट. अगदी खूप चांगली मॅच पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र पुढच्या 2 ओव्हर गोलंदाज मात्र आपल्या बाजूने लावते असं म्हणायला हरकत नाही. 7-13 खूप महत्वपूर्ण चेंडू असेल आणि काय फटका खेचलाय यावेळेस मात्र अन्नाथा चौकांना पाठवलंय मात्र शेट्टीने चेंडूला बाउंड्री लाईन पार. येतोय दमदार षटकार. 6 धावा, पायातला चेंडू, जोरदार प्रहार आणि षटकार येतोय. 6 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 44. आता मात्र 1 ओव्हर आणि 7 धावेची गरज. 6 चेंडू 7 धावा. राऊत 11 तारापूर टीम कडून चला राऊत 11 तारापूर थोडं स्पीडअप ठेवा खेळायला ही विनंती आहे. 6 चेंडू 7 धावेची गरज. अगदी मात्र शेवटचा चेंडू जर बघायला गेला तर जो हाताळला अगदी पायामध्ये काय फटका खेचला तिथे मात्र नागेश शेट्टीने चेंडूला पाठवलं 6 धावेसाठी बाउंड्री लाईनच्या पार. 44 वर धावसंख्या पोहोचली आहे. 11च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता मात्र 7ची सरासरी आहे. 1 ओव्हर आणि 7 धावेची गरज. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये गोइंग गॉन आउट ऑफ बार. षटकार. 1 ची गरज फक्त ना फक्त यावेळेस पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज. एक धावेची फक्त गरज. स्कोर जाऊन पोहोचलाय 50 वर. स्कोर इज लेवल आणि काय फटका. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळते. चौकार. खेळ खल्लास. अभिनंदन टीम. यावेळेस आपण बघू शकतात विनिंग होताना कणक 11 भांडूप अभिनंदन असेल. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. इथे मात्र बघूया मॅन ऑफ द मॅच कोण असेल. यस टीमचा कर्णधार दत्ता मोहिते. 1 षटक हाताळलं, 3 विकेट घेतलेल्या आणि त्यांनी महत्वपूर्ण 11 धावा देखील केल्या बॅटमधून. मॅन ऑफ द मॅच दत्ता मोहिते असेल. चला दुसऱ्या टीमला विनंती, आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. ती म्हणजेच धनविक स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतलेला आहे.
त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल पृथ्वी 11. आणि कॉमॉक्समध्ये करूया बदल, मी तात्पुरता थांबतोय आणि तुमच्यासोबत जोडले जातील धावतो समालोचन घेऊन स्वस्तिक पाटील. हॅलो. तर आपण पहिले मॅचमध्ये गोड आवाज ऐकला, पास्तळचा बुलंद आवाज मिस्टर प्रीतम दादा यांचा गोड आवाज ऐकला. त्यानंतर आपण आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचकडे जाणार आहेत. रणवी स्पोर्ट्स 11 वर्सेस पृथ्वी 11 असे दोन सामने आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला 12वा खेळाडू त्वरित पाठवा, ही तुम्हाला प्रेमळ निवेदन असेल, याच्याकडे कृपया करून लक्ष असू द्या. दोन्ही संघाला विनंती असेल रणवी स्पोर्ट्स आणि पृथ्वी 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला प्रेमळ निवेदन आहे की आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा, हे तुम्हाला निवेदन असेल. आणि क्षेत्ररक्षण चला, धनवी स्पोर्ट्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. आणि पृथ्वी 11 संघाला देखील विनंती असेल आपले सलामीचे बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये रुजू करा, ही देखील विनंती असेल. थोडा वेळाचा अवधी जास्त झाला याच्याकडे देखील लक्ष असू द्या, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे आणि आजच्या दिवसामध्ये मोठा शेड्यूल आहे आणि तेवढ्या मॅच मात्र आपल्याला आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल.